आता जी टांगती तलवार आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती, याबाबत 2010 साली सुप्रीम कोर्टाचं डॉक्टर कृष्णमूर्ती नावाचं एक निकालपत्र आलं. आता डॉक्टर कृष्णमूर्ती नावाच्या निकालपत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही आकडेवारी तपासा आणि एक ट्रिपल फॉर्म्युला दिला, ट्रिपल टेस्ट म्हणतो त्याला, की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्था निहाय आकडेवारी घ्या, SC किती, ST किती, OBC किती, आणि त्या अनुषंगानं तुम्हाला आरक्षणाची व्यवस्था करता आली पाहिजे. आणि ते मात्र न पाळल्यामुळं हा प्रश्न आला. त्यामुळे 2010च्या डॉक्टर कृष्णमूर्ती निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे सत्तेवरती आले, मी महाविकास आघाडीत होतो, महाविकास आघाडी असो, आताची असो, त्याच्या अगोदरची सेना BJP असो, हे सगळे अक्षम ठरल्यामुळं ही महाराष्ट्रातली परिस्थिती निर्माण झाली. त्याला राज्यकर्त्यांचा चक्क नालायकपणा जबाबदार आहे असं आपण म्हटलं पाहिजे. अजून खूप समजून घेण्याची गरज आहे. नुसत्या राज्यकर्त्याला नाही तर संविधानातलं इंटरप्रिटेशन करण्याची जबाबदारी कुणाची? न्यायपालिकेची. आणि आत्ताच बघा, गेल्या आठवड्यात निकाल दिला. प्रश्न काय साधा होता की गव्हर्नरांनी विधिमंडळाने पास झालेली बिलं किती दिवस ठेवावी, कालमर्यादा असली पाहिजे. साधा प्रश्न आहे. कालमर्यादा जर निश्चित केली असती तर काय गव्हर्नराचं पदाचा सन्मान कमी झाला असता? काय राष्ट्रपतीचा सन्मान कमी झाला असता? सुप्रीम कोर्टानं काय निर्णय दिला? तर कालमर्यादा निश्चित करता येणार नाही. दुसऱ्या बाजूला काय म्हणतात, पण गव्हर्नर आणि राष्ट्रपतींनी फार दिरंगाई करता कामा नये. आता हे ठरवणार कोण दिरंगाई? म्हणजे प्रत्येक वेळेला तुम्ही उठा आणि या कोर्टामध्ये, या कुठं आणि कोर्टात, म्हणजे न्यायालयामध्ये एकतर एवढं मोठं वर्कलोड आहे, ओझं आहे, बॅकलॉग आहे, आणि न्यायपालिका असे जर निर्णय देत असतील तर, म्हणून म्हटलं की संविधान हे फक्त राज्यकर्त्यालाच पेलत नाही असं नाही, ते न्यायपालिकेला पण पालवत नाही. आताही बघा तुम्ही, एक चांगला निर्णय जो दिला तो दुसरा मी सांगतो, म्हणजे हा खराब निर्णय पण चांगला निर्णय दिला. उदाहरणार्थ देशामध्ये अनेक ट्रायब्युनल आहेत, ट्रायब्युनल असतात, लवाद असतात. हां, जसं शासकीय कर्मचाऱ्यांचं मॅट असतं, कॅट असतं, एन्व्हायरमेंटल ट्रायब्युनल असतं. तर ह्या ट्रायब्युनलच्या अपॉइंटमेंट, नेमणुका करण्यासाठी BJPनं एक नवीन बिल आणलं होतं, नवीन सुधारणा आणल्या होत्या, आणि ते सगळं यांच्या ताब्यात येणार होतं. ते मात्र सुप्रीम कोर्टानं बरोबर कट केलं, ते अधिकार दिले नाही. म्हणजे काही ठिकाणी सुप्रीम कोर्ट पण बरोबर असते, पण काही ठिकाणी मात्र ती त्या लेवलला येत नाहीत. त्याच्यामध्ये पण मग कुठेतरी पॉलिटिक्स असतं का? तर जगातल्या प्रत्येक राष्ट्रातल्या प्रत्येक बाबीमध्ये राजकारण असतं. मग ती न्यायपालिका असो, संसद असो, विधायिका असो, कार्यपालिका असो, आणखी कोणी असो, राजकारण विरहित कोणत्याही देशाचा अंग अनटच असतो असं मानणं म्हणजे मूर्खपणा. म्हणजे अगदी तुमच्या आमच्या सामान्य माणसांना पण ते राजकारण एफेक्ट करतं. बरेचसे लोक असेही म्हणतात की राजकारणाचा माझा काही इंटरेस्ट नाही आहे. आता आपण हे तपासू ना, राजकारणातला माझा काही संबंध नाही असे म्हणणारे नाशिक पट्ट्यात अनेक शेतकरी आहेत ना. मग तुमच्या कांद्याला भाव का मिळत नाही? तुमचा कांदा बाजारात का पडतो? कारण नेमकं तुमच्याकडे जेव्हा भरभराट कांद्याचं उत्पादन होतं तेव्हा कांदा बाहेरच्या देशातून केंद्रात बसलेलं मोदी सरकार आयात करतं. मग तुमच्या कांद्याला भाव कसा मिळेल? आणि मग तुम्ही म्हणाल माझा काय सरकारशी संबंधित आहे. आरक्षणाला घेऊन आणि म्हणजे खरं तर दोन वेगवेगळे मुद्दे मला चर्चेला घ्यायचे होते, परंतु आता एक क्लब करू आपण ते, कारण तुम्ही न्यायपालिकेवरती पण बोललेला आहात. रिझर्वेशनला घेऊन 50% मर्यादा असं एक सातत्यानं बोललं जात आहे. आता एक केस सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे, त्याचा निकाल मंगळवारी लागायचा होता, परंतु पुन्हा पुढे ढकलला, तो शुक्रवारी गेलेला आहे. तर 50% मर्यादा ही संविधानामध्ये आहे का? संविधानाने घालून दिलेली मर्यादा आहे का, की सुप्रीम कोर्टाने स्वतः त्याचं इंटरप्रिटेशन करताना ही चूक केलेली आहे? पहिल्यांदा ही आरक्षणाची मर्यादा 50% असावी हे संविधानानं घातलेलं नाही. तशी तरतूद संविधानात कुठेही नाही. मंडल कमिशनचा निकाल 92-93 आला. त्याच्या अगोदर 85मध्ये सुप्रीम कोर्टातल्या काही जजेसच्या जजमेंटमधून ही बाब आली की आरक्षण हे अल्पसंख्याक समुदायासाठी आहे, त्यामुळे त्याचा मेजॉरिटीला फटका बसता कामा नये. म्हणजे इनडायरेक्टली रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन होऊन
मेजॉरिटी वर्गाला त्याची हानी होता कामा नये म्हणून आरक्षणाची मर्यादा असली पाहिजे. मग SC STचं पॉप्युलेशननुसार आहे ते तर संविधानामध्ये आहे, त्यात काय ते करता संविधान येणार नाही. पण OBCचं तसं काही कुठली तरतूद नाही. आणि त्यामुळं अनेक जजमेंटमध्ये हे जेव्हा OBC प्रकरण सुरू झालं तेव्हापासून हा 50%चा प्रश्न आला. जोपर्यंत SC ST पुरतं मर्यादित होतं तोपर्यंत त्याचा काही इश्यू नव्हता. OBCचं प्रकरण जेव्हा सुरू झालं तेव्हापासून हा 50%चा प्रश्न आला. आणि मग कर्नाटकमध्ये मैसूरच्या एका खटल्यामध्ये काही न्यायमूर्तींनी हे बोलून दाखवलं की ते 50%पेक्षा जास्त असता कामा नये. आणि याला नेमकी मग सुप्रीम कोर्टानं मंडल निर्णयामध्ये मान्यता दिली. आणि मग सुप्रीम कोर्टाच्या मंडल जजमेंटमध्ये हा निकाल आला की एकूण आरक्षण हे 50%मध्येच असलं पाहिजे. पण आता काय झालं, सुप्रीम कोर्टानं सांगितलं 50%मध्ये असलं पाहिजे. मग EBC आरक्षण कुठून आलं? EBC आरक्षण हे 50% धरत नाहीत, ते त्याच्यावरती EWS 10% दिलेलं आहे. माझा ते संसदेनं मान्यता दिली, ती पहिली चूक. न्यायपालिकेने मान्यता दिली, ती पण दुसरी चूक. आता संसद आणि न्यायपालिका जर म्हणत असेल की हे 50%मध्ये नाही तर मग प्रश्न येतो कुठं? ते गेलं 10%वरती. आताही आपल्या महाराष्ट्रामध्ये जो काही हा OBC आरक्षणाचा गदारोळ आहे तो खरं म्हणजे याला सरकार आणि न्यायपालिका दोन्ही जबाबदार आहेत. आता जी टांगती तलवार आहे महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकावरती, याबाबत 2010 साली सुप्रीम कोर्टाचं डॉक्टर कृष्णमूर्ती नावाचं एक निकालपत्र आलं. आता डॉक्टर कृष्णमूर्ती नावाच्या निकालपत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही आकडेवारी तपासा आणि एक ट्रिपल फॉर्म्युला दिला, ट्रिपल टेस्ट म्हणतो त्याला, की प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थानिहाय आकडेवारी घ्या, SC किती, ST किती, OBC किती, आणि त्या अनुषंगानं तुम्हाला आरक्षणाची व्यवस्था करता आली पाहिजे. आणि ते मात्र न पाळल्यामुळं हा प्रश्न आला. त्यामुळे 2010च्या डॉक्टर कृष्णमूर्ती निर्णयाची अंमलबजावणी करण्यात महाराष्ट्रातले राज्यकर्ते जे सत्तेवरती आले, मी महाविकास आघाडीत होतो, महाविकास आघाडी असो, आताचे असो, त्याच्या अगोदरची सेना BJP असो, हे सगळे अक्षम ठरल्यामुळं ही महाराष्ट्रातली परिस्थिती निर्माण झाली. याला राज्यकर्त्यांचा चक्क नालायकपणा जबाबदार आहे असं आपण म्हटलं पाहिजे. याच्याही पलीकडे आपण जेव्हा पुढे जातो तेव्हा आरक्षण धोरणाची 50%ची मर्यादा नाही. आणि काही राज्यामध्ये हे सुप्रीम कोर्टाचं मंडल जजमेंट पूर्ण होण्याच्या अगोदर ते ऑलरेडी 50% क्रॉस केले होते. तामिळनाडू आणि कर्नाटक. त्यामुळे त्यांनी 9व्या सूचीमध्ये टाकलं होतं. आता अनेक लोकांचा हा एक गैरसमज आहे की 9व्या सूचीमध्ये जे समाविष्ट केलं त्याला चॅलेंज करता येत नाही. ते पूर्वी चॅलेंज करता येत नव्हतं, आता चॅलेंज करता येतं. म्हणजे हे तामिळनाडूने ते चॅलेंज करता येतं ह्याच्या अगोदर ते टाकलेलं केलेलं आहे. त्यामुळं ते स्टेट सुटलेत. पण आता इथून पुढे जर नवीन स्टेट येईल की आम्ही 50च्या वरती महाराष्ट्र सरकारने जर टाकायचं झालं तर ते चॅलेंज होणार. तोच नेमका प्रश्न सुप्रीम कोर्टात वारंवार येतोय. म्हणून सुप्रीम कोर्ट सांगते 50%च्या खाली राहा.